नमस्ते. तर बघा, गणितामध्ये आपण वेगवेगळ्या भूमितीय आकृत्यांचा अभ्यास केलेला आहे, बरोबर. तर कोणकोणत्या भूमितीय आकृत्यांचा अभ्यास करतो आपण गणितात? त्रिकोण, चौकोन, षटकोन, चौरस, वर्तुळ, बरोबर, अगदी बरोबर. तर आपण वर्तुळाच्या बाबतीत वर्तुळाचा परिघ काढतो, चौकोनाची परिमिती क्षेत्रफळ काढतो, ठीक आहे. तर आज आपण त्रिकोणाचं क्षेत्रफळ हा घटक अभ्यासणार आहोत, ठीक आहे. तर त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र काय आहे तुम्हाला माहित आहे? एक छेद दोन पाया गुणिले हा पण बेसिक आहे. एक छेद दोन पाया गुणिले उंची. नाही झालं. तर या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या सूत्रानुसार जर मी तुम्हाला पाया 4 आणि उंची 7 असं जर सांगितलं तर तुम्हाला हे त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढता येईल, ठीक आहे. तर प्रत्येकाने त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं. जर पाया 7 सेंटीमीटर असेल, 4 सेंटीमीटर असेल आणि उंची 7 सेंटीमीटर असेल तर त्रिकोणाचं क्षेत्रफळ किती? कोण काढेल? 14. अगदी बरोबर आहे. म्हणजे बघा, त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या सूत्रानुसार 1/2 पाया गुणिले उंची या सूत्राचा वापर करून आपण त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढू शकतो. पण जर समजा उंची दिली नसेल त्रिकोणाची तर आपण त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढू शकतो का? बघा, तुम्हाला वाटतंय ना त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढता येईल जर उंची दिली नसेल तर? नाही ना. तर बघा, त्यासाठी मी तुम्हाला एक सूत्र देणार आहे. तर त्याच्या मदतीने आपण काय करू शकतो? त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढू शकतो. त्या सूत्राला आपण म्हणणार आहे हिरोचं सूत्र, ठीक आहे. तर त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी हिरोचं सूत्र असं आहे. हे सूत्र आहे, ठीक आहे. तर या सूत्राच्या सहाय्याने जर त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची लांबी दिली असेल तर आपल्याला या सूत्राचा उपयोग करून त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढता येईल, ठीक आहे. तर मी तुम्हाला 3 माप देते त्रिकोणाच्या बाजू आणि यामध्ये तुम्ही A, B, C या बाजूची माप काढून या सूत्राच्या आधारे त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं, ठीक आहे. तर पहिली बाजू आहे 17 सेंटीमीटर, दुसरी आहे 25 सेंटीमीटर स्टॉप होत नाही. आणि तर बघा, हिरोच्या सूत्रानुसार वर्गमूळ कंसात S वजा A, S वजा B आणि S वजा C हे हिरोचं सूत्र आहे, ठीक आहे. तर यामध्ये S म्हणजे काय? तर S म्हणजे अर्धपरिमिती, ठीक आहे. तर याचं सूत्र आधी आपल्याला काय करायला लागणार आहे? S ची किंमत काढायला लागणार आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. तर S कसं काढणार आहे आपण? S बरोबर A अधिक B अधिक C भागिले 2. या सूत्रावरून आपण पहिल्यांदा अर्धपरिमिती काढणार आणि त्याच्यानंतर त्रिकोणाचं क्षेत्रफळ देखील काढणार, ठीक आहे. तर तुम्ही सगळ्यांनी या सूत्राचा वापर करून त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं. आहे ना. तर सोडवण्यात सगळ्यांनी हो. अर्धपरिमिती किती आली? 34 आली, बरोबर आहे. त्याच्यानंतर त्रिकोणाचं क्षेत्रफळ हिरोच्या सूत्रानुसार किती आलं उत्तर? 204 सेंटीमीटर स्क्वेअर, बरोबर. 204 सेंटीमीटर स्क्वेअर, अगदी बरोबर आहे. तर आज आपण त्रिकोणाचं क्षेत्रफळ